कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिल्पी अगं हळू. अगं काय हळू, काय घाणेरडा पीसी आहे हा, चालू पण होत नाहीये धड। काय उपयोग आहे आता याचा? बाबा कसा वापरायचे काय माहिती। भंगारात दिला ना 500 रुपये पण येणार नाहीयेत। अगं ए शिल्पी हळू, असं काय करते अगं? बाबा जेव्हा कम्प्युटर वापरत होते तेव्हा व्यवस्थित सुरू होता ना? अच्छा, म्हणजे तुला काय म्हणायचंय की मला येत नाहीये का? कम्प्युटर वापरता येत नाहीये मला? अगं वापर, पण जरा प्रेमाने. अगं मी तो प्रेमाने चालू करण्याचा विषयच नाही आई। तो डब्बा कम्प्युटर आहे, भंगार आहे तो, काही उपयोग नाहीये त्याचा। डब्बा? शिल्पी अगं काय काम आहे तुझं कम्प्युटरवर? माझं काही काम नाहीये, पण माझं म्हणणं असं आहे की तो उगाच तिथे पडलाय, त्याचा काही आता उपयोग नाहीये, तर तो भंगारात टाकून द्यायला पाहिजे। शिल्पी बास हा. तू तुझ्या बाबांच्या कॉम्प्युटर बद्दल बोलतेस, याचं जरा भान ठेव। तणतण कमी कर, माझं डोकं दुखतंय। आई अहो डोकं दुखते, मग तुम्ही सांगितलं का नाही? थांबा मी गोळ्या आणते अगं तुमच्या। नको, राहू दे। तुलाही तुझी काही कमी काम आहेत? पार्लरला जायचं असेल ना, निघ तू। हो जायचं होतं, पण अगं काही पण काय आई, बाबांचं दिवस कार्य तरी होऊ देत, मग जाऊ देत ना। आतापासूनच काय पार्लर पार्लर, बरोबर वाटतं का ते? उज्ज्वला वहिनी, काकी, काकू बाबा गेले। वहिनी, जयश्री वहिनी, उज्ज्वला वहिनी, रडू नका। या सगळ्यांना सांभाळण्यासाठी तुम्हाला दुःखाला आवर घालायला हवा ना। बसा आता। काकू तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते। अगं श्रेयस कुठे आहे? बाहेर गेलाय का? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझं ऐकत का नाही आहात? इकडे इकडे उभं राहून त्या केकेने कबुली दिली आहे की त्यांनी माझ्या वडिलांना उडवलं, त्यांनी सुपारी दिली होती। हे सगळे गुंड त्याचे आहेत, तुम्ही ऐकून तरी घ्या माझं। हे बघा मिस्टर श्रेयस, तुम्हाला याआधीही सांगितलं होतं आणि आताही तेच सांगतो, कुठलाही गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी पुरावे लागतात। पुराव्याशिवाय आम्ही तुमचं म्हणणं खरं मानूच शकत नाही। अरे इतके गुन्हे केले त्यांनी, मर्डर केलंय, सगळं केलंय, अजून एक गुन्हा त्याच्यावर दाखल झाला तर काय फरक पडणार आहे तुम्हाला? आता तुम्ही आम्हाला आमचं काम शिकवणार का? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही त्या केकेच्या विरोधात पुरावे आणा, तरच मी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतो। पण इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कधीपासून ऐकत का नाही आहेत माझं? हे बघा, मी वाद- तुमच्याकडे तिकडे श्रेयस एक मिनिट देशमुख साहेब, सॉरी। श्रेयस तू का आलास इथे? श्रेयस आपलं ठरलं होतं ना सगळं नीट, मग तू तरी इथे का आलास? विद्युत सर, जरा समजवा यांना, परत परत असे वागणार असतील ना तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल। आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये खरंच केकेचा हात असेल तर तसा पुरावा आणा, त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही। हो, आमच्यावरच गुन्हा दाखल करा, तुम्ही आमच्यावर कारवाई करा, गुन्हेगारांना सोडून द्या। आता ना, आता पुरावा आणूनच देतो तुम्हाला। देशमुख साहेब एक्स्ट्रीमली सॉरी, मी बघतो प्लीज। अश्विनी, तुझ्या आईने तुझ्यावर खूप छान संस्कार केलेत बघ। आता कोण कोणासाठी हल्ली करतंय ग? लाखात एखादीला तशी सूद मिळते हो। काकू तुमची पण सून चांगलीच आहे की, तुम्ही इथे आलात तर तिला करमत नसेल ना तिकडे? अगं तेल कोमट घेतलं होतंस का? खूप बरं वाटतंय बघ, झोप येईल आता मला।
झोपते बरं. झोपा शांतपणे. हॅलो, हां मी अश्विनी वाघमारे बोलतीये. हां तुम्ही जी सांगितली ती ऑर्डर ॲक्सेप्ट करायला आम्ही तयार आहोत. फक्त ॲडव्हान्स तुम्ही पूर्ण देणार आहात ना आधीच? हां हां ठीक आहे. मी एक काम करते, मी माझ्या नणदेला पाठवते ॲडव्हान्स कलेक्ट करायला. ऑल्सो मी तिचा नंबर पण तुम्हाला देऊन ठेवते आहे, सो तुम्ही कोऑर्डिनेट करू शकता. ओके ओके, थँक्यू. वा बिझनेस वुमन, आता तुझं सगळीकडे खरंच कौतुक होणार. सोसायटीतले काही लोक आणि बाबांचे काही मित्र पण येतील. त्यांचंही नाव लिस्टमध्ये ठेवलं म्हणजे आचार्यला सांगायला. हे बघ, त्यांचे 13वेचे विधी नीट पूर्ण होऊ देत. आयुष्यभर त्यांनी आपला विचार केला. आता शेवटचं कार्य सुद्धा आपण व्यवस्थित पार पाडूया. काही अजिबात काळजी करू नको. बाबांचे सगळे विधी मी अगदी व्यवस्थित करीन. कुठलीही कमी पडून देणार नाही. तू काळजी नको करूस. आई थोडंसं खाऊन घ्या ना. अगं नकोय मला, खरंच नाही खावंसं वाटत. आई असं काय करता अहो? कालपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. अहो तुम्ही भरवा त्यांना. पण काय नको नको करतेस? गोळ्या घ्यायच्यात तुला. पण तू प्लीज ना आता स्वतःची काळजी घे. भावांनंतर आता तूच आमची आई आहेस आणि तूच बाबा आहेस. तू माझं सर्वस्व आहे आई. प्लीज असं करू नकोस. खा. अरे राहू दे, मी खाईन. तुला कामाला जायचंय ना, उशीर होईल. निघतो. नक्की खाशील? हो रजा, खाईन. काकू बघाही खाते का? चल मी जाऊन येतो. हं? अरे जातो म्हणून नाही, येतो म्हणावं. हो लवकरच येतो. अश्विनी येतो का? हो. खरंच आईची काळजी घेणारा असा मुलगा मिळणं खरोखरच भाग्यवान आहात तुम्ही. उज्ज्वला वहिनी, नक्कीच तुम्ही मागच्या जन्मी खूप पुण्याचं काम केलं असेल म्हणून तुम्हाला श्रेयस सारखा मुलगा मिळाला. काकू तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात. प्रदीप भाऊजी किती काळजी करतात अहो तुमची. काकू अहो तुम्हाला इथे येऊन 3 दिवस झाले ना. भाऊजींचा फोन नाही का आला? अगं काल रात्री आला होता, पण तुम्ही सगळे झोपला होतात ना, मग मी एकटीच बोलत राहिले त्याच्याशी. काल रात्रभर तर मी जागीच होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.